मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच शहरात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. निमित्त ठरतंय मुंबईत प्रस्तावित असलेलं बिहार भवन. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहार सरकार 30 मजली भव्य इमारत उभारणार आहे. यासाठी 314 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. या भवनात सरकारी अधिकारी, पाहुणे आणि कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या बिहारी नागरिकांच्या निवासाची सोय केली जाणार आहे. मात्र मनसेकडून याला कडाडून विरोध केला जातोय. महाराष्ट्रात बिहार भवन होऊ देणार नाही असा इशारा यशवंत किल्लेदार यांनी दिलाय. आता प्रश्न पडतो की मुंबईत आधीच आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि केरळ सारख्या राज्यांची अधिकृत भवनं किंवा सदनं आहेत. मग बिहार भवनालाच विरोध का? तर सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर तर भारतीयांचे स्थलांतर होत आहे. मागच्या काही दशकांमध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा टक्का मोठा आहे. अनेक जण बाहेरून नोकरीसाठी मुंबईत येऊन वास्तव्य करत आहेत. मात्र महाराष्ट्रात येऊन परप्रांतीय मराठी माणसावरच दादागिरी करताना दिसतोय. याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत. अशातच वाढत्या स्थलांतरामुळे मराठी टक्का कमी होऊन हिंदी भाषिक प्रभाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. थोडक्यात सांगायचं तर हा विरोध केवळ एका इमारतीला नसून त्यातून वाढणाऱ्या परप्रांतीय प्रभावाला आणि मराठी अस्मितेवर होणाऱ्या संभाव्य आक्रमणाला आहे.